आता काय व्हायला लागलंय, भागवत, महाभारत, रामायण, गाथा, ज्ञानेश्वरीचे प्रकरण ग्रंथ समोर घेतले की चष्म्याशिवाय दिसत नाही आणि उष्णतेनं त्याला येतं बाष्प, अक्षर दिसत नाही, पुढे पुढे त्रास होतो. ज्या काळात जे पाठ झाले त्यावरच मनुष्य सुखात जगतो बघा, त्रास होतो आता. परंतु नवीन नूतन जर चिंतन घेतली नाही तर लोकांच्या पर्यंत संदेश. पुण्यात माझा मुळशी तालुक्यात मठ आहे, स्वयंभू शिवश्री गणेशाश्रम, आणि गादी परंपरेने माझं गाव तिथे विकसित नसल्यामुळे पुण्याकडे मी राहतो, बाकी काही नाही. परंपरा मला पैठणची आहे आणि आदरणीय योगेश महाराजांना, अन्य समर्थ भक्तांना तुमच्या कानावर घालतो की आता भूषण स्वामी महाराजांनी माझ्या एका ग्रंथाला प्रस्तावना दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे पद्मावती लीलामृत. या पद्मावती कोण, त्यांचं नाव होतं जसं अक्काबाई वेणाबाई आहेत ना, तसं त्या होत्या आत्याबाई. आत्याबाई समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी, कल्याण स्वामींचे शिष्य वामन महाराज इस्लाम मुलकर, त्यांचे शिष्य दासगण दादा म्हणजे विनायक सहस्त्रबुद्धे ब्रिटिशांच्या काळातले, त्यांचे शिष्य माणिकराव आठवले आप्पा म्हणजे वरदानंद भारती, नंतर शेखर महाराज, नंतर समिहान महाराज. तशी एक शाखा आहे. त्या परंपरेत कल्याण स्वामींचे शिष्य दाजी महाराज म्हणून गेले. उमेश महाराज टाकळीकर आहेत ना, ते वेगळे, हे दाजी महाराज वेगळे. दाजी महाराजांचे शिष्य दामोदर महाराज, आत्माराम बुवा, त्यांच्या भगिनी होत्या आत्याबाई. त्या समर्थ परंपरेची कुबडी, भजन, जय जय रघुवीर समर्थ करत असत. म्हणजे पतीच्या अभिविरक्त यती स्वरूपात जीवन त्याने जगलं आणि पांडुरंगानं रामरूपात पंढरपुरात पायरीवर त्यांना आलिंगन दिल्याची कथा आहे. पद्मावती लीलामृत असे 2 टच आहेत. त्याच्यानंतर केशव स्वामी जे मी सांगितले तुम्हाला आता, केशवपट, ते भारताची तीर्थयात्रा करताना उद्धव महाराज मुल्हेरकरांच्याकडे गेले होते. मयूर राजाच्या नगरीच्या राजधानीमध्ये सटाणा, बागलान, कळवण, बेज इत्यादी गाव आहेत. गुजरातला चिटकून नाशिक प्रभागात. तर उद्धव महाराजांनी समर्थाने दिलेला सोटा केशवांच्या हाती दिला होता. आजही माझ्याकडे कोबडी आहे, परंपरा आहे. जरी माझं सागर जीवन पद्मनाभ महाराजांसारखं वारकरी असलं तरी समर्थ परंपरेचा सुद्धा टच आहे आणि तो कायम आहे. बीडला किंवा मराठवाड्यात जेव्हा पादुका यायच्या त्या काळात मी बरोबर फिरायचो. आणि बीडला गंगाधर शास्त्री, गोपाळबाबा कानिटकर, पारेकर बुवा, त्याच्यानंतर गणपतबुवा रामदासी या लोकांनी ह्या परंपरा सांभाळल्या होत्या. तुमच्या आजोबा या परंपरा सांभाळल्या. रामदासी बर्लापूरकर, आपल्या केशवपूरच्या मठातले रामानंद स्वामीजी जर यतींद्र झाले ते सुद्धा अशा उज्ज्वल परंपरा आहे. त्याच्याबरोबर हा शाळीग्राम आहे, यांच्याही उमापूरला, गौरीपूरला, गेवराईला, रुईला काही उपमठ आहेत, काही समर्थ स्थापित मठ आहेत, काही समर्थांच्या शिष्यांचे मठ आहेत. बुद्धव प्रणीत आहेत, कल्याण नोंदराईला मुसलरामांचा मठ होता, मादळूमोहीला मठ होता, असे अनंत मठ आहेत. या मठाच्या माध्यमातून धर्म स्थापना व्हावी, धर्मस्थापनेचे नर तिथे ईश्वराचे अवतार, पुढे आहेत होणार देणे ईश्वराचे. याकरताच हे सगळं तुझा तू वाढवी राजा, मलेंचे संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंद बल भुवणी. हे करण्याचा हेतू तरी काय होता? एकंदरीत आपल्यातला छोटे छोटे सूक्ष्म भेद, मी तर आत्ता धर्मसंमेलन जिथं जिथं होतात मोठे मोठे तिथे सांगतो, आपण इस्कॉन, प्रजापिता, बैठक, रामदासी, वारकरी, मध्व, हे छोटे मोठे सूक्ष्म मतभेद बाजूला ठेवून सनातन वैदिक हिंदू भारतीय एकत्र येणं भारताचे. मतविकल्प स्वतंत्र असू शकतो, सैद्धांतिक विचार आपापला स्वतंत्र असू शकतो, पण भारताच्या अभ्युदयासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी शांकरी परंपरेतला आहे, विना घेतल्यावर त्याला हात कसे जोडू? मठात परिसीमा पाळावी, प्रतिबंध पाळावा, वर्णाश्रमही पाळावा आणि व्यापक समाजात वागत असताना जरा सॉफ्ट होऊन परिवर्तनवाद म्हणून अर्थात सगळं सोडा
असं माझं म्हणणं अजिबात नाही, पण जरा थोडी लवचिक